शुभ सकाळ सर्वांना। तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि बघू शकता खूपच पाऊस झाला आमच्या इथं, त्याच्यामुळे सगळीकडे चिखल आहे। तर चला सकाळची माझी देवपूजा झाली, झाडझूड वगैरे झाली, आंघोळ झाली आणि आता करायचं आहे मला स्वयंपाक, आपलं रोजचं रुटीन दिवसभराचं। आणि खूप चिखल होता अंगणामध्ये आज आमच्यावाल्या। तर इथं चालू होतं माझं स्वयंपाक करायचं काम, अवधूतचा डबा। आणि आता भक्ती उठली होती झोपेतून, तिचं चालू होतं चहा आणि बिस्किट खात होती ती, आणि चालू होतं खेळायचं पण काम। मी करते बटाट्याची भाजी, आज भाजीला काही नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला पण बटाट्याची भाजी केली आणि अवधूतला पण कोरडी बटाट्याची भाजी, आणि पोरांना थोड्याशा मॅगीच्या शेवया करून दिल्या आणि त्यांच्यासाठी डब्बा वगैरे करून राहिले आणि अजून पोळ्या करायच्या आहे। तर पाऊस पडल्यामुळं बाहेर सगळी चिकचिक झालेली आहे, त्याच्यामुळं खूपच असं सगळीकडे ओलं ओलं झाले। तर ही व्हिडिओ थोडीशी लेट येऊ राहिली, कारण ही ना 3 दिवसापूर्वीची व्हिडिओ आहे, पण ही आत्ता मी टाकू राहील तुम्हाला, कारण की ती एडिटिंग केलेली नव्हती, त्यामुळे मी ती म्हटलं चला थोडीशी टायमान टाकू। तर चला आता माझा इथं स्वयंपाक वगैरे करायचं काम चालू आहे आणि आता मी भाज्या वगैरे टाकल्या। आता मला करायच्या आहे पोळ्या, तर मी आता पोळ्यांचं पीठ पण मळून घेते इथं। आणि त्या दिवशी मी DMartला जेव्हा गेले होते तिथून मी आणलेल्या वस्तू पण तुमच्यासोबत शेअर नाही केल्या। तर तिथून मी आणली होती एक चटई, एक बादली आणि एक छोटंसं डस्टबिन आणलं, त्याच्यानंतर लोणच्यासाठी बरण्या आणल्या, त्याच्यानंतर काही मुलांना खायच्या वस्तू आणल्या। अशा 2-3 वस्तू मी तिथून घेऊन आले DMartमधून, आणि तिथं छान पण मिळतं, आमच्या इथं जवळ पण आहे, त्यामुळं मी तिथून वस्तू काही घेऊन आले। आणि आता चला इथं मी पीठ मळून घेऊ राहिले। तर इथं पीठ मळून घेतल्यानंतर मला आता करायच्या आहे पोळ्या। आणि आज काही नाही, आज महत्त्वाचं म्हणजे बरेच दिवसापासून आमचे ते गणपत भाऊ पण नव्हते, कामावर आलेले, तर आता ते पण आता आज येणार आहे। तर ते येणार असल्यामुळं यांना बांबूचं मध्ये थोडंसं काम आहे पॉली हाऊसमध्ये, तर ते करायचं काम चालू आहे। आणि मला बांधायच्या आहे जिप्सोच्या दोऱ्या। तर तुम्ही म्हणाल का दोऱ्या बार बार का बांधतात? तर दोऱ्या बार बारच बांधायला लागत आहे, कारण जो टायमाला आपला फ्लॅश संपतो त्या टायमाला लगेच आपल्याला जिप्सोच्या दोऱ्या बांधायलाच लागत्या, नाही तर मग परत फुलांचे झाडं जे असतात जिप्सोचे इकडं तिकडं पांगून जात्या। तर मला काही नाही, दोऱ्या बांधायचं काम आहे, बाकी काही नाही। नंतर मग पाऊस चालू आहे त्यामुळं पॉली हाऊसमध्ये काम, आणि जेव्हा पाऊस नसतो तेव्हा बाहेरच्या वावरात काम। तर चला आता इथं माझा स्वयंपाक वगैरे झालाच आहे, आता भक्तीचे चालली देव दर्शन करायची तयारी। तर ही व्हिडिओ तुम्ही सगळ्यात आधी पाहिली होती त्या दिवशी, आणि ही 3 दिवसापूर्वीची व्हिडिओ, आणि ती आत्ता तुम्हाला परत दिसू राहील भक्ती देवाचं दर्शन करताना। छान असतं बघा, देवाचं दर्शन घेते मस्त देवाऱ्याचं। तिला बोलले बाई देवाऱ्याचं नाही, असं मस्त महाराजांचं दर्शन घे, पण ती किती गेलं तर लहानच आहे। आणि तिथं आजी देव नाहनत होत्या, आणि अवधूत पण रेडी झाला होता शाळेत जाण्यासाठी, आणि तो पण दर्शन घ्यायला गेला होता। एक वेळ अवधूत नाही पण भक्ती पहिले देवाचं दर्शन घेते, आणि मग भक्तीचं बघून तो मोठा आहे, पण तरी पण किती केलं तर मुली हुशारच असतात, त्याच्यामुळं दोघं बहीण भाऊ एकमेकाचं पाहून बरोबर मग राहत असत्या, आणि भांडणं पण करत्या थोडेसे, कारण ही भक्ती ना त्याला हाणत असती। आपल्याला असं वाटतं भक्ती खूप छोटी आहे, पण खूप नटखट आहे ती, आणि खूप क्यूट पण आहे। तर मी आता इथं पसारा आवरून घेते, सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि पोरं उशिरा उठले होते, त्याच्यामुळे थोडे कपडे पण गोळा करायचे राहिले होते। आणि बघा आता मी तिथं साफसफाई बेडवर करून घेते, आणि रोज झटकून मग परत व्यवस्थित बेडशीट आथरून देते। आणि दिवसभर आपण म्हणतो, पण पोरं घरी असले का पसाराच घालते, आणि शाळेमध्ये गेले का बिलकुल पसारा राहत नाही, त्याच्यामुळं ना शाळाच बरी असते मुलांना। आणि संध्याकाळी कसं उशिरा येतं, त्याच्यामुळं आल्या का दमून जाते, मग जेवण करायचं अभ्यास करायचा त्याच्यामध्येच वेळ निघून जातो, त्याच्यामुळं काही पसारा घालायला त्यांना वेळ पण भेटत नाही। तर माझं इथं घरातलं आता मी सगळं स्वच्छ वगैरे क्लीन करून घेते, घर सगळं मी आवरून घेते। आणि बघू शकते आता मी ना हे पण मी DMartमधून आणलं होतं फरची पुसायचं। तर हे मी कधी वापरलेलं नाही आहे, पण म्हटलं चला आता आपण पण हौस करू, आपला जेव्हा बंगला होईल तेव्हा होईल, पण आता आपली पण हौस झाली पाहिजे थोडीशी। मग मी काय केलं, एक DMartमधून 100 रुपयाचं 99 रुपयाचं हे फरची पुसण्यासाठी घेऊन आले, आणि खरं सांगू याने लय पटकन पुसून होतं, 5-10 मिनटातच तिन्ही खोल्या माझ्या पुसून होत्या। पहिले कपडा घ्यायचे त्यांनी खूप उशीर होऊन जायचा। आणि इथं माझे आता कपडे वगैरे झाले, भांडे झाले, आणि घर पण एकदम क्लीन झालं, सगळं घर व्यवस्थित आवरून घेतलं। आणि ही बादली जी दिसते ती DMartचीच आहे, हे डस्टबिन। तर आता मी ते डस्टबिन का आणले, पावसाळा आला आहे त्याच्यामुळे सगळं बार बाहेर जायला लागतं फेकायला कचरा, त्याच्यामुळे मी घरामध्ये ठेवले। बघा माझं घर एकदम मी स्वच्छ क्लीन आवरून ठेवलेलं आहे, आणि असं काही नाही व्हिडिओसाठीच मी एवढं क्लीन ठेवते, आपलं पत्र्याचं का असं ना पण एकदम स्वच्छ ठेवायचं आपलं काम आहे। आणि बाहेर चालू होता पाऊस,
आता मी आले होते पॉली हाऊसमध्ये. माझं काम काय चालू आहे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये नक्कीच बघाल. तर चला. तर आमचे गणपत भाऊ लय दिवसांनी आता वावरात आले आणि आता कंपनीची ड्युटी बदलली, त्याच्यामुळे यांच्या जीवात जीव आलाय. हो, तुम्हाला कसं वाटतंय गणपत भाऊ आल्याबद्दल? चांगलं वाटतं. कामं पेंडिंग आहे ते पूर्ण होती. म्हणजे आपण तर करायचं, पण माणसाने काम पटकन होतं ना, त्याच्यामुळं. आता हे बांबू ठोकायचे आम्हाला दरवेळेस जिप्सला नवीनच बांबू ठोकायला लागतो. दरवेळेला नाही आहे, जे तुटले तेच रिपेअर करतोय. हा का, किती चांगले हो तुम्ही. दमवायचं नाही लय बरं का माणसांना. तर इथं माझं चालू होतं दोऱ्या बांधायचं काम. ज्या तुटलेल्या दोऱ्या मी त्या व्यवस्थित रिपेअर करून परत बांधत होते. आणि काही जागजागीच फक्त जेव्हा आपण फुलं खुडतो ना त्या टायमाला तुटल्या जात्या, त्याच्यामुळं जिथं दोऱ्या नाही आहे मग त्याच दोऱ्या फक्त जिप्सच्या बांधायच्या. आणि माझं चालू होतं आता इथं जिप्सला नायलॉन बांधायचं काम. आणि गणपत भाऊन ते बांबू रिपेअर करत होते. जिथं त्यांनी बांबू ठोकले मी तिथं दोऱ्या नायलॉन लावत होते. तर ते काळं नायलॉन तरी भरपूर दिवस टिकतं, नाही तर मग ते साधं नायलॉन लवकर टिकत नाही. पण हे जे काळं नायलॉन आहे ना हे भरपूर दिवस टिकतं. तर अशा प्रकारे माझं चालू होतं काम. तर ना आता वावरातून मी घरी आले होते आणि घरातला थोडासा पसारा बाकी होता, पण मला करायचं होतं इथं निंबाचं लोणचं. तर 10-20 लिंब होते माझ्याकडे घरात पडलेले. तर म्हटलं चला एवढे आता पावसाळ्याचे आपण काही सरबत वगैरे पित नाही आणि जास्त भाजीत पण वापरत नाही मी, त्याच्यामुळे म्हटलं चला आता ते निंबाचं लोणचं आपण करू. आणि निंबाचं लोणचं कसं असतं भरपूर दिवस टिकतं, फक्त ते ठेवताना आपण काचेच्या बरणीत ठेवायचं. मग ते मी 20 लिंब आधी फोडून घेतले, त्याच्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्या व्यवस्थित. त्याच्यानंतर मी त्याला आता त्याच्यामध्ये साखर, मीठ, मिरची टाकून सर्व आणि थोडंसं काळं मीठ बारीक करून टाकलं. आणि कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी ठेवायचं आणि जे हे छोटं पातेलं आहे ना त्याच्यामध्ये ठेवून वरतून असं झाकण ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे, अशा प्रकारे मापात थोडंसं पाणी ठेवायचं. पाणी थोडं मी इथं कमी करून घेतलेलं होतं, कारण ते पाणी परत वरती आलं तर मग परत ते निंबामध्ये जातं, त्यामुळं मी थोडंसं कमीच पाणी घेतलं. आणि माझा कुकर छोटा आहे त्याच्यामुळं मी पातेलं पण एकदम छोटं घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यावर मी झाकण ठेवून आता मी त्याच्यामध्ये 7-8 शिट्ट्या करून मस्त चिकन मऊ असं शिजून घ्यायचं लोणचं निंबाच्या फोडी. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वाफ भरल्यानंतर मग परत तुम्हाला मी दाखवते की कसं केलं आहे ते. तर चला आता गुळ आंबा झाला, लोणचं झालं, मिरचीचं झालं, निंबाचं झालं, सर्व प्रकारचे लोणचे थोडे थोडे मी बनवले. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक, वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.